नमस्कार, ePrashikshhan.com या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका अशा खास परिचयात्मक व्हिडिओ स्क्रिप्टवर चर्चा करणार आहोत, ज्यातून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यशदाने प्रकाशित केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आणि त्याच्या लेखकाची आपल्याला अगदी जवळून ओळख होते. तर पहिली आपण या पुस्तकाबद्दलच जाणून घेऊया. ते महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाच्या 6व्या आवृत्तीवर आधारित आहे. हे पुस्तक आपल्या राज्याची शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा कडून प्रकाशित करण्यात आलं आहे. दुसरे म्हणजे या पुस्तकाचे लेखक श्रीधर जोशी हे एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी म्हणजेच IAS आहेत. त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे म्हणजेच मॅटचे सदस्य आणि उपाध्यक्ष म्हणून तब्बल 5 वर्षे उत्तम काम केलंय. आणि विशेष म्हणजे काय तर सध्या ते यशदा येथील सल्ला कक्षामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशासकीय अडचणींवर अगदी मोफत मार्गदर्शन करतात. फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित न राहता श्रीधर जोशी हे अधिकारी कर्मचारी मित्र या YouTube चॅनलचे निर्माते सुद्धा आहेत. या चॅनलवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी 500पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केलेत, जे त्यांचे या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाची खरी साक्षी देतात. प्रशासकीय नियम आणि कायदे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी श्रीधर जोशी यांचा हा अनुभव आणि हे पुस्तक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक हक्काचं आणि अत्यंत विश्वासार्ह मार्गदर्शक आहे. आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण अशा एका विषयाला आणि एका अशा ग्रंथाला स्पर्श करणार आहोत, जो या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाचा विशेषतः शिस्तीचा कणा मानला जातो. नक्कीच. आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या 6व्या सुधारित आवृत्तीवर अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. वर्ग 1 आणि वर्ग 2चे अधिकारी तसेच प्रशासनातील सर्व बुद्धिजीवी कर्मचारी यांच्यासाठी हे पुस्तक प्रत्यक्ष कामकाजात एक मार्गदर्शक दीपस्तंभ कसे ठरते याची आपण सविस्तर उकल करूया. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केला तर शिस्त आणि नियमांचं पालन हे कोणत्याही सक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. होय. शासनाचे कामकाज एका विशिष्ट आणि नियमबद्ध पद्धतीने चालावे यासाठी कायदेमंडळाने वेळोवेळी विविध नियम तयार केले आहेत. तथापि प्रत्यक्ष कामकाजात अनेकदा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून चुका घडू शकतात. म्हणजे कधी हा निष्काळजीपणा असतो तर कधी कर्तव्यात झालेली कसूर असते. अगदी बरोबर. आणि कधीकधी गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक देखील असते. अशा परिस्थितीत शासनाची प्रतिमा जनमानसात मलिन होऊ नये आणि दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी एक पारदर्शक प्रक्रिया असणं आवश्यक असते. बरोबर. त्यामुळे शिस्तभंग विषयक कार्यवाहीची प्रक्रिया स्पष्ट करणारे हे साहित्य केवळ एक पुस्तक राहत नाही, ते प्रशासकीय सुशासनाचा एक अत्यंत जिवंत दस्तऐवज बनते. आता आपण या पुस्तकाच्या 6व्या सुधारित आवृत्तीच्या मुख्य वैशिष्ट्यांकडे वळूया. शासनाचे नियम आणि कायदे हे सतत बदलत असतात. वेळोवेळी नवीन शासन निर्णय, ज्यांना आपण GR म्हणतो, ते निर्गमित होत असतात. हो, प्रशासनात अद्ययावत राहणे खूप गरजेचे असते. म्हणूनच मला मिळालेल्या माहितीनुसार या नवीन आवृत्तीत 1 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या दुरुस्त्यांचा अतिशय बारकाईने समावेश करण्यात आलाय. ही खूप महत्त्वाची बाब आहे. होय. केवळ नियम छापून न थांबता ते नियम प्रत्यक्ष व्यवहारात कसे वापरावेत यासाठी प्रत्येक नियमाखाली संक्षिप्त स्पष्टीकरणात्मक टिपा देण्यात आल्या आहेत. 5व्या आवृत्तीनंतर शासनाने काढलेले परिपत्रके आणि शासन निर्णय एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने संदर्भ शोधण्यासाठी लागणारा अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. ही अद्ययावत माहिती या पुस्तकाला खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण संदर्भग्रंथ बनवते. आपण मगाशी चौकशी प्रक्रियेचा उल्लेख केलात. या पुस्तकात शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या संपूर्ण प्रक्रियेचे अतिशय सूक्ष्म विश्लेषण केले आहे. म्हणजे प्राथमिक चौकशीपासून सुरुवात होते. हो. एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशी नेमकी कशी करावी आणि अहवाल कसा सादर करावा, इथून या प्रक्रियेची सुरुवात होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो तो दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट तयार करण्याचा. आणि जर तिथे चूक झाली तर संपूर्ण चौकशीच निष्फळ ठरू शकते. अगदी बरोबर. जर दोषारोपपत्रातील आरोप संदिग्ध असतील किंवा त्याला योग्य पुराव्यांची जोड नसेल तर ती कारवाई न्यायालयात टिकत नाही. हे दोषारोपपत्र कायदेशीरदृष्ट्या निर्दोष कसे असावे यावर पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन आहे. प्रत्यक्ष विभागीय चौकशी कशी चालवावी यावरही यात भर दिला आहे ना? हो. साक्षीदारांची तपासणी आणि उलट तपासणी कशी घ्यावी या बाबींचे टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरण यात दिलेले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत
नैसर्गिक न्यायाचे तत्त्व ही संकल्पना वारंवार ऐकायला मिळते. प्रशासकीय प्रक्रियेत या तत्वाचे पालन करणे बंधनकारक असते असे नेहमी म्हटले जाते. या तत्वाचा प्रत्यक्ष कामकाजात कसा अन्वयार्थ लावला जातो हे समजून घेणं खूप रंजक ठरेल. नैसर्गिक न्यायाचे तत्व ही भारतीय न्यायव्यवस्थेची आणि प्रशासकीय कायद्याची एक अत्यंत मूलभूत संकल्पना आहे. साध्या भाषेत सांगायचे तर कोणालाही त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिक्षा देता कामा नये. हो, म्हणजेच बचाव करण्याची पुरेशी संधी मिळायला हवी. नक्कीच. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे चौकशी करणारा अधिकारी हा निपक्षपाती असला पाहिजे. बऱ्याचदा प्रशासकीय कारवाईच्या उत्साहात किंवा दबावाखाली संबंधित कर्मचाऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात नाही. आणि मग अशी प्रकरणे न्यायालयात जातात. हो, पुस्तकात हे स्पष्ट केले आहे की नैसर्गिक न्यायाचे पालन न करता दिलेली कोणतीही शिक्षा प्रशासकीय न्यायाधिकरणात किंवा उच्च न्यायालयात रद्दबातल ठरू शकते. त्यामुळे बचाव सहाय्यकाची भूमिका काय असते आणि चौकशी अधिकाऱ्याने त्रयस्थ न्यायाधीशासारखे कसे वागावे याचे अचूक कायदेशीर नियम यातून समजतात. या सर्व कायदेशीर बाबींचा विचार करताना संविधानातील तरतुदींचा उल्लेख टाळून चालणार नाही. या सुधारित आवृत्तीमध्ये राज्यघटनेतील कलम 311 संदर्भातील तरतुदींचे एक अत्यंत महत्त्वाचे प्रकरण समाविष्ट केले आहे. हो, कलम 311 हे प्रशासकीय वर्तुळात एक मोठं संरक्षण कवच मानले जाते. बरोबर. या कलमांतर्गत कोणती सुरक्षा मिळते आणि अपवादात्मक परिस्थितीत या कलमाचा वापर करून थेट बडतर्फ करण्याची कारवाई कशी केली जाते याबाबत बऱ्याचदा अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असतो. या पुस्तकाने तो संभ्रम दूर करण्याचा चांगला प्रयत्न केलेला दिसतो. कलम 311 हे खरोखरच नागरी सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचं संवैधानिक संरक्षण आहे. हे कलम स्पष्ट करते की कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला त्याची नियुक्ती करणाऱ्या प्राधिकाऱ्यापेक्षा दुय्यम दर्जाच्या प्राधिकाऱ्याला सेवेतून काढून टाकण्याचा अधिकार नाही. आणि योग्य चौकशीशिवाय अशी शिक्षा देता येत नाही. होय, पण याला काही अपवादही आहेत. जेव्हा राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न असतो किंवा जिथे चौकशी करणे शक्यच नसते तिथे हे संरक्षण कसे बाजूला ठेवले जाते याचे सविस्तर कायदेशीर विश्लेषण या नवीन प्रकरणात आहे. यासोबतच पुस्तकाचे आणखी एक मोठे बलस्थान म्हणजे यात समाविष्ट केलेले न्यायालयीन निर्णय. अगदी बरोबर. सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालये आणि प्रशासकीय न्यायाधिकरणांनी वेळोवेळी दिलेले 26 महत्त्वाचे न्यायनिवाडे आहेत. हे निर्णय प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक भक्कम कायदेशीर आधार प्रदान करतात. एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास यापूर्वी न्यायालयाने त्यावर काय निर्णय दिला होता हे पाहणे नेहमीच मार्गदर्शक ठरते. हो, हे निर्णय म्हणजे खऱ्या अर्थाने केस स्टडीज आहेत, ज्यातून प्रशासनांना पूर्वी झालेल्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळते. आता एका अशा व्यावहारिक समस्येकडे वळूया जी शासनाच्या सर्वच विभागांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असते. ती समस्या म्हणजे प्रलंबित विभागीय किंवा न्यायालयीन कार्यवाहीचा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर होणारा परिणाम. हा खरोखरच प्रशासनातील सर्वात नाजूक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. समजा एखाद्या अधिकाऱ्याची पदोन्नतीची वेळ जवळ आली आहे, विभागीय पदोन्नती समितीची बैठक होत आहे आणि त्याचवेळी त्या अधिकाऱ्याविरुद्ध एखादी विभागीय चौकशी सुरू आहे. अशावेळी प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होतो. हो, जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा प्रशासन सीलबंद लिफाफा किंवा सील्ड कव्हर पद्धतीचा अवलंब करते. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पदोन्नतीचा निर्णय एका सीलबंद लिफाफ्यात सुरक्षित ठेवला जातो. आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तो उघडला जातो. बरोबर, पण ही पद्धत नक्की कधी वापरावी? चौकशीतून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती कशी द्यावी आणि त्याचे आर्थिक लाभ कसे अदा करावेत याबाबत शासनाचे अतिशय कडक नियम आहेत. ते या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडले आहेत. तसेच निवृत्तीवेतन लाभांवर याचा परिणाम होतो. जर एखादा कर्मचारी चौकशी प्रलंबित असतानाच सेवानिवृत्त झाला तर त्याचे काय होते? अशा वेळी त्याची ग्रॅच्युइटी आणि नियमित पेन्शन रोखून धरली जाते, परंतु त्याला उपजीविकेसाठी तात्पुरते निवृत्तीवेतन म्हणजेच प्रोव्हिजनल पेन्शन मंजूर करावे लागते. पेन्शन मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून यात अनेकदा गफलत होते. त्यामुळे कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हे प्रकरण अत्यंत उपयुक्त आहे. नक्कीच. याचाच अर्थ हे पुस्तक म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाही, तर प्रशासकीय कामकाजात रोज उद्भवणाऱ्या समस्या सोडवणारे एक प्रभावी साधन आहे.
जे अधिकारी प्रशासकीय चौकशीत चौकशी अधिकारी म्हणून नेमले जातात किंवा जे शिस्तभंग प्राधिकारी म्हणून निर्णय घेतात, त्या सर्वांसाठी हा एक आवश्यक संदर्भ ग्रंथ आहे. होय. आता एक साहजिक प्रश्न निर्माण झाला असेल की हे परिपूर्ण पुस्तक नेमके कुठे उपलब्ध आहे? तर एकूण 494 पृष्ठांचं हे पुस्तक यशदा म्हणजेच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथून प्रकाशित करण्यात आले आहे. आणि या पुस्तकाच्या उपलब्धतेबाबत एक अत्यंत स्वागतार्ह बाब आपण नमूद केली पाहिजे. 494 पानांच्या या ग्रंथाची मूळ किंमत 625 रुपये इतकी आहे, परंतु जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावे या उद्देशाने हे पुस्तक यशदामध्ये सवलतीच्या दरात केवळ 500 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्जेदार साहित्य इतक्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणे ही प्रशासकीय साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने एक अतिशय सकारात्मक बाब आहे. आणि या सवलतीच्या किमतीमागे एक अतिशय उदात्त हेतू दडलेला आहे. होय. लेखक श्रीधर जोशी सरांनी या महत्त्वपूर्ण पुस्तकासाठी कोणतेही मानधन किंवा रॉयल्टी स्वीकारलेली नाही. आजच्या या सखोल चर्चेची सांगता करण्यापूर्वी आपण एका बाबीची नोंद घेतली पाहिजे. आजच्या या भागासाठी वापरण्यात आलेली ही सर्व उपयुक्त माहिती आपल्याला एका महत्त्वपूर्ण स्रोताकडून प्राप्त झाली आहे. होय. कृषी विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक तसेच लेखक, ब्लॉगर आणि eप्रशिक्षण.com या यूट्यूब चॅनलचे निर्माते श्री विष्णुकांत बोरसे यांच्याकडून ही सविस्तर माहिती उपलब्ध झाली आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.